घरगुती घेऊ शकतात. हां. आणि इट इज नॉट गॉना हार्म. ओके. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला सर्दीच्या औषधांमध्ये बरेचसे गरम पदार्थ आपण टाकून उकळतो, म्हणजे काढ्यासाठी. तर त्याच्याने ॲसिडिटी वगैरे वाढायची शक्यता असते का? कुठल्याही गोष्टीचा अतिवापर म्हणजे ते तर औषधच आहे. म्हणजे जरी आपल्या घरातले असले तरीही ते औषधच आहे. बरोबर. ज्या वेळेला त्याचा अतिवापर होतो आहे त्यावेळेला त्याचा काही ना काहीतरी परिणाम होणार आहे. म्हणजे लोकांना बरेचदा काय वाटतं, हा मिसकन्सेप्ट मला काढायला फारच आवडेल, की आयुर्वेदिक औषध आहे ना, काय हरकत आहे घेऊन पहा ना, काय होणार आहे त्यांनी? हां. अजिबातच तसं नाहीये. तुम्ही साधं रोजचं जेवण जरी अति प्रमाणात चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी खाल्लं तर त्याचे जर का दुष्परिणाम दिसत असतील तर दीज आर द मेडिसिन्स. त्याच्यामुळे बरोबर. आता परत परत तेच सांगणार आहे, खूपदा रिपीट होणार आहे ही गोष्ट माझ्या हो, तोंडून. हो. होणार आहे. कारण तो या ना त्या ह्याच्यानी बरोबर. तज्ञांच्या सल्ल्यानेच घेतलेलं बरं. आयुर्वेदिक औषध जरी असलं तरी इट इज अ मेडिसिन. इट इज बरोबर. फॉर समथिंग. तर ते बरोबर. काय अगदी. आहे तर डायग्नोसिस आणि त्याचा ऍक्च्युअल कसा डोस. डोस हा तज्ञांच्या सल्ल्यानेच घेतला. बरं आता म्हणजे आता सगळं म्हणजे बीइंग इंडियन वी नो दॅट वी बिलीव्ह इन आयुर्वेदा आणि वी ऑल्सो फॉलो आयुर्वेदा आणि आता आयुर्वेद बरंच प्रमाणामध्ये हे पण झालंय, लोकांना माहिती पण झालेलं आहे आणि आता जग पण बघतं आहे भारताकडे की आयुर्वेदाकडून काही म्हणजे भारताकडून काही आयुर्वेदाच्या थ्रू काही कॉन्ट्रिब्युशन मिळेल का? तर काही अशा होप्स आहेत का की आयुर्वेदातून कोरोनाचं मेडिसिन निघेल पुढे म्हणजे निघू शकेल? काही अशा लॅब्स वगैरे आहेत का की जिथं रिसर्च होतात आयुर्वेदामध्ये? सगळ्यात महत्वाचं काय आहे, कुठलाही व्हायरल डिसीज जेव्हा असतो, तो साध्या सर्दीपासून असेल किंवा कुठलाही व्हायरल डिसीज आतापर्यंत जे मागे येऊन पण गेले असतील, स्वाईन फ्लू असेल, बर्ड फ्लू असेल, नाही तर कुठले असेल, त्या प्रत्येक जे औषध आहेत ते व्हायरस मारण्यासाठी फार कमी प्रमाणात आहे. म्हणजे साधी सर्दी जरी झाली तरी काय होतं की ते बऱ्यापैकी बरेचसे व्हायरल डिसीज हे सेल्फ लिमिटिंग डिसीज आहेत. ते काही काही दिवसानंतर आपोआप तुमच्या शरीरातून चाललेच जाणार. जेवढे दिवस ते तुमच्या शरीरात आहेत त्यावेळेस त्याच्यातून होणारे जे काही साईड इफेक्ट्स आहेत, दुष्परिणाम आहेत, मग ताप असेल, सर्दी असेल, शिंका असतील सर्दीमध्ये किंवा आणखी कुठल्या आजारामध्ये दुसरे त्रास असतील, मध्ये चिकनगुनियामध्ये जॉईंट पेन असेल किंवा ह्या ज्या प्रकारचे त्रास आहेत ते तुम्हाला तेवढे दिवस मॅनेज करणे. बरोबर. आणि हा. ही जी मॅनेजमेंट आहे आपल्याला जे व्हायरस वरती आपण तर आता काही उपाय नाही करू शकत आहे ना, मग तो होऊ नये म्हणूनची जी मॅनेजमेंट आहे ही सगळ्यात जास्त हो, महत्वाची आहे. बरोबर. सध्या आपल्याला प्रिकॉशन. पॅनिक न होता फक्त मला व्हायरस माझ्या आतपर्यंत पोहोचणार कसा नाही, बस एवढं जरी तुम्ही सिरियसली केलं ना तरीही बऱ्यापैकी सगळं आपण कंट्रोल करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे वी शुड नॉट बी द स्प्रेडर. ते आपण एक काळजी Yes. घेतली पाहिजे, की बाबा आपण कॉन्ट्रिब्यूट नाही केलं पाहिजे कोरोना स्प्रेड करण्यामध्ये. सो अगदी वी अगदी. शुड टेक केअर की आपल्यापर्यंत म्हणजे आपल्याला नाही झालं पाहिजे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. येस आणि सर, आय सगळ्यात थिंक महत्वाचं 80 ते 85% लोक हे फार छोटीशी काळजी घेऊन बरे होत आहेत. प्रॉब्लेम फक्त 5 ते 10% लोकांचा जे क्रिटिकल होत आहे. म्हणजे आज जे आपण बातमी पाहतो त्यातून असं वाटतं की प्रत्येकच कोरोना पेशंट हा सिरियसच आहे. तुम्ही न्यूज चॅनल पाहत असाल किंवा काही पाहत असाल, पण मोर दॅन 85% लोक हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. तुम्हाला टीव्हीवरती दाखवताना फक्त आता असा प्रॉब्लेम आला, तसा प्रॉब्लेम आला, हे फक्त 5-10%च लोक आहेत. ते 90% लोक घरी जाताना आनंदाने घरी जाताना दाखवणार नाहीयेत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की जे काही झालं ते हे असंच पिक्चर आहे कोरोना नंतर. हो, म्हणजे कोरोना एक विलन झाल्यासारखं आहे आणि ज्याला कोरोना झाला तो म्हणजे असं टेररिस्ट असल्यासारखे लोकं बघायला लागले आहेत, की अरे बापरे हा झालाय, आता याच्यापासून दूर राहा. नाही बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट की जर का आपल्याला कोणताही सिम्प्टम असेल, समजा ताप असेल किंवा सर्दी असेल, तर मग आपण हे इम्युनिटी वाढवण्यासाठी काही दिवस आयुर्वेदाचे कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत? एकतर ना सगळ्यात बेसिकली इम्युनिटी ही अशी मला आज इम्युनिटी हवी आहे, धावत धावत जायचं, एक गोळी घ्यायची आणि इम्युनिटी आली असा प्रकार नसतो. बरोबर. इम्युनिटी ही लाईफस्टाईलनी येते आपल्या. मग आता आपल्याला पण आता तर आपल्याला इम्युनिटी हवीच आहे ना, म्हणजे आता आपल्याला की नंतर कधीतरी मिळून उपयोग नाही. मग जे आपण रेमेडीज करू शकतो आहे त्या आपण आपल्या कायमच्या दैनंदिन जीवनात करण्याच्या गोष्टी आहेत. ओके. तुम्हाला समजा जर का सगळ्यात महत्वाचं तुमची इम्युनिटी समजा जर का तुम्हाला चांगली हवी असेल तर तुमचं पचन हे तुमचं सगळ्यात चांगलं असायला हवं. तुमचं पचन जसं जसं होईल तशी तशी तुमची इम्युनिटी वाढेल. ज्याला आयुर्वेदामध्ये अग्नी म्हणतो आपण, की फायर आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, की ते जर तुमचं व्यवस्थित काम करत असेल,
आणि तुम्ही वेळेवरती जेवण करून जर ते व्यवस्थित पचत असेल तर आपोआपच तुमची प्रतिकारशक्ती वाढणारच आहे. त्याच्यासाठी वेगळे काही फारसे प्रयत्न करण्याची गरज नाही. तुमची म्हणजे दिवसभरात म्हणजे हे जे म्हणतात की हळद गुळाचं दूध किंवा ओवा टाकून वगैरे हो, त्याच्याने हो, तर इम्युनिटी उपाय वाढते. आहेतच. उपाय सांगूच, उपाय आहेत. पण असं नाही की मी आज हळद समजा जर का घेत असेल तर मग मला उद्या काही कोरोना वगैरे नाही होणार आहे. हा, असं बरोबर नाही. म्हणजे बरोबर इम्युनिटीच्या बाबतीत जे मिसकन्सेप्ट आहेत ना, की मी अमुक एक घेतलं की मग माझी इम्युनिटी वाढून जाणार आहे. तर ती इतकी साधी सोपी नाही. इट इज अ कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. त्याच्यामुळे आपल्याला ती रोजच्याच व्यवहारात घ्यायला हवी आहे. कारण आज ठीक आहे, आज आपल्याला कोरोनाची भीती वाटते म्हणून आपल्याला ताबडतोब इम्युनिटी हवी आहे. काल आपल्याला अजून कशाची तरी भीती वाटत होती, उद्या अजून कशाची तरी वाटणार आहे. बरोबर. डिसीज जरी चेंज होत राहिला तरी आपल्याला इम्युनिटी ही कायमचीच हवी आहे. त्याच्यामुळे ही इम्युनिटी ही आपली लाईफस्टाईल मधनं झालेली केव्हाही चालेल. याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे की हा. आयुर्वेदामध्ये कुठल्या प्रकारची लाईफस्टाईल ही रिकमेंड केली गेलेली आहे आता? कारण आजची जी आहे धावपळीचं आयुष्य आहे किंवा आपण सॉफ्टवेअरच्या लोकांकडे बघितलं, बिझनेसवाल्या लोकांकडे बघितलं, तर बऱ्याच वेळेला हे जेवणाच्या वेळा पाळणं वगैरे नाही शक्य होत. आणि पर्टिक्युलरली इफ वी गो यंग जनरेशन, दे प्रेफर टू सिट इन द नाईट अँड वॉच, म्हणजे मे बी स्क्रीन तर खूपच जास्त होतं. तर ते नाईट डोंट आउट वेक अप करायचे अर्ली. असतात पुन्हा सगळ्या गोष्टी. सकाळी लवकर उठणं पण होत नाही. मग आयुर्वेदामध्ये कुठल्या प्रकारची लाईफस्टाईल ही रिकमेंड केली जाते ज्याच्याने तुमची इम्युनिटी ही म्हणजे वाढेल तुमच्या आयुष्यामध्ये, लाईफ मध्ये ती, म्हणजे यू विल गेन इट. आता कसं आहे की ज्या वेळेला आपण लाईफस्टाईल म्हणतो आहे ना, किंवा सध्या सगळ्यांचंच बिझी शेड्यूल आहे, कोणाला जसं आपण आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे की सूर्यानुसार तुमची सगळी जीवनशैली असली पाहिजे. सूर्यानुसार तुम्ही उठायला पाहिजे, सूर्यानुसार तुम्ही झोपायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता पॉसिबल नाहीयेत. कारण बऱ्याच अंशी आपले काही कामच असे आहेत किंवा सगळ्यांचे कामाचे शेड्यूल्सच असे आहेत की जे रात्री लवकर झोपू नाही शकत किंवा रात्री लवकर जेवू नाही शकत. मग अशा वेळेला आपल्याला कामधाम सोडून थोडी काही सगळी लाईफस्टाईल मॅनेज करायची. मग अशा वेळेला आपण आपल्या खाण्यापिण्यात आणि व्यायामात थोडेफार बदल करू. म्हणजे समजा जर का मला रात्रीचं जागरण होणार आहे, मला माहिती आहे की माझी लाईफस्टाईल अशी आहे की मी रात्री उशिरा झोपणार आहे, तर सगळ्यात बेटर वे मी रात्रीचं जे काही अन्न घेणार आहे ते अतिशय हलकं किंवा सहज पचणारं असलं पाहिजे, जेणेकरून माझ्या डायजेशन मध्ये डिस्टर्बन्स येऊन आम नको व्हायला. आता आम संकल्पना जी आमच्याकडे आयुर्वेदात आहे ती आहे टॉक्झिसिटी बॉडीतली. आणि ही टॉक्झिसिटी ज्या वेळेला डेव्हलप होते आहे तुमच्या बॉडीत, त्यावेळेला हे ऑर्गॅनिझम्सचं बेस्ट बेड म्हणून काम करत आहे. म्हणजे ऑर्गॅनिझम तुमच्या बॉडीत यायला आणि ग्रो व्हायला ते मदत करत आहे. त्याच्यामुळे ही आम निर्मिती नको, ह्याची आम्ही आयुर्वेदवाले सगळे त्याची काळजी आधी घेतो की डायजेशन प्रॉपर असायला पाहिजे, आम निर्मिती व्हायला नको. कारण आम निर्मिती झाली तर अनेक रोगांना आमंत्रण पण मिळणार आहे आणि बऱ्याच अंशी जे रोग ऑलरेडी झालेले आहेत ते बरे व्हायला पण त्रासदायक होणार आहे. आम्ल म्हणजे ऍसिडिटी, सॉरी टू डिस्टर्ब, आम्ल म्हणजे ऍसिडिटी नॉट एक्झॅक्टली ऍसिडिटी. आम्ल म्हणतात. आम्ल वेगळं आणि आम वेगळं. आम्ल इज ऍसिडिटी. बरं आपण असं म्हणू की जो पदार्थ आपल्या बॉडीत डायजेस्ट होत नाहीये तो समजा का टॉक्झिन म्हणून जेव्हा शरीरात राहतो तेव्हा त्याला आम्ही आम असं म्हणतो. जसं संधिवात, आमवात, तसं आम हा प्रकार त्याचा. ओके ओके. हा म्हणजे मग याच्यासाठी साधारण तुम्ही झोपायच्या 3 तास आधी, म्हणजे जे वाचलं होतं 3 तास आधी तुमचं जेवण झालं पाहिजे, हे बरोबर आहे का? 2-2.5 तास तरी कमीत कमी तुमच्या जेवणात आणि झोपण्यात अंतर हवं आहे. तुमच्या पाणी पिण्याचं शेड्यूल पण प्रॉपर हवं आहे. तुम्हाला पाणी भरपूर प्यायला सांगितलं म्हणजे तुम्ही जेवण झाल्याबरोबर जर का तांब्या पाणी पित असाल तरी हे पचणार नाहीये. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की समजा जर का आपण गॅस पेटवला आहे किंवा चूल पेटवली आहे आणि त्याच्यावरती खूप मोठं सगळं आधण टाकून दिलेलं आहे तर ते नीट शिजणार नाहीये. आपल्याला प्रॉपर प्रमाण पाणी पाहिजे, प्रॉपर वेळेवर पाणी पाहिजे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करून आपल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या लाईफ मधल्या ज्या आपण बदलवू शकतो. सकाळी उठून कोमट पाणी पिणे आहे ब्रश झाल्याबरोबर. ओके. पण मग ते जेवताना पाणी पिणं हे योग्य का अयोग्य? जेवताना व्हाईल हॅव्हिंग लंच. योग्य मात्रेत जर तुम्ही पाणी पित असाल तर ते अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही जर पूर्ण जेवताना जर मी म्हटलं की मी 1 लिटर पाणी पितो, 1.5 लिटर पाणी पितो, तर हे अतिशय चुकीचं आहे.
तुम्हाला अन्न पचवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहेच आहे, जसं अन्न शिजवण्यासाठी आहे सेम त्याच पद्धतीने अन्न पचवण्यासाठी पण आहे. पण तुम्ही कुकरमध्ये जर वाटीभर तांदूळ घेतले आणि कुकरभर पाणी टाकलं तर ते शिजणारच नाही लवकर. तोच बरोबर. प्रकार आपल्या पचनाच्या बाबतीत. ओके. बरं आता म्हणजे भारतामध्ये सगळ्यात पुन्हा कमिंग बॅक टू कोरोना तर भारतामध्ये आता ते केरला मॉडेल हिट झालं आहे आणि त्या लोकांनी असं क्लेम केलेलं आहे की वी फॉलो आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्यांनी दिलेली आहे पेशंट्सना. तर मग जर हे म्हणजे हाऊ ट्रू इट इज आणि जर हे खरंच असेल खरं तर मग आपल्याकडे हीच ट्रीटमेंट जी केरळच्या लोकांनी सांगितलेली आहे ती ट्रीटमेंट आपण वाईडली का नाही यूज करत आहे? सगळ्यात महत्वाचा केरळचं जे आहे फॉर्म्युला की केरळ मॉडेल सक्सेसफुल झालं वगैरे वगैरे हा जो प्रकार म्हणजे तुम्हाला आठवत असेल सगळ्यात पहिला पेशंट हा केरळमध्ये सापडला होता. हो. वुहानमध्ये जे मेडिकल स्टुडंट्स होते जे वापस केरळमध्ये आले होते आणि त्यातले ते 3 स्टुडंट्स पॉझिटिव्ह निघाले होते जानेवारीच्या शेवटी 30 किंवा 31 जानेवारीला. पण तोपर्यंत हे तोच आजार असेल किंवा असं असेल लक्षणं तर हे साधं फ्लू सारखे आहे. नंतर जेव्हा जेव्हा जगभर सगळीकडे त्याचा प्रसार झाला त्यावेळेस केरळ गव्हर्नमेंटने म्हणजे आयुर्वेद हा तर हेच आहे म्हणजे त्यांनी तर तो केलाच आणि सक्सेसफुली केला. पण त्याही पेक्षा महत्वाचं की लोकांनी इतकं भक्तिभावानं सगळं ऐकलं गव्हर्नमेंटचं. सरळ श्रद्धावान लभते ज्ञानम गीतेतला हा इथे आपण लावू शकतो. म्हणजे लॉकडाऊनचा उपयोग केरळ इतका चांगला कुठेच झाला नाही. अक्षरशः जोपर्यंत संख्या मर्यादित होती तोपर्यंत प्रत्येक पेशंटचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालं, त्या लोकांना आयसोलेट करण्यात आलं. ज्यावेळेस अगदी 60 किंवा 70 पूर्ण राज्यात पेशंट्स होते त्यावेळेस त्यांनी प्रत्येक गावामध्ये 1,000-1,500 हजार बेडच्या हॉस्पिटलची व्यवस्था केली. आणि आजही आजच्या तारखेत जेव्हा आपल्या लक्षात येतं की रोज 100-150 अगदी बाहेर गावून आलेले आणि आयसोलेशन सेंटरमध्ये असले केरळमध्ये प्रसार झाला. त्याचबरोबर त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट जे की बऱ्याचशा राज्यामध्ये परमिशन आहे पण दुर्दैवाने महाराष्ट्रात नाही आणखी. म्हणजे आपण आयुर्वेदाबद्दल इतकं बोलतो आहे इतक्या सगळ्या रेमेडीज बद्दल बोलतो आहे पण आमचा असा अनुभव आहे आमचा आणि आमच्यासोबत काम करणाऱ्यांचा बऱ्याच जणांचा आहे. आता ऐकताना ते पण लगेच कोरिलेट करतील स्वतःला याच्याशी की तुम्ही कितीही बेस्ट रेमेडी द्या पण तुम्ही आयुर्वेदवाले आहे ना मग तुम्हाला परमिशन लागेल. आणि शेवटी जर का कोरोनाबद्दल फार कमी लोकांना किंवा लोकांबद्दल फार कमी लोकांना सिंपती असणार आहे यातनं आम्हाला काय फायदा असं करणार आहे. म्हणजे जितकं काही आम्ही सोशल वर्क केलेलं आहे आम्ही आमच्या किंवा आमच्या कलिग्सनी ते त्यांच्या काड्याच्या पॅकेट्स तेव्हा लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. पण आम्ही समजा जर का एखाद्या ठिकाणी परमिशन मागितली की एखाद्या हॉस्पिटलमध्ये आम्ही आमच्या आयुर्वेदिक मेडिसिन्स देतोय रिसर्च केलेले त्याच्या डॉक्युमेंटेशनच्या सहित तरीही टाळाटाळ होऊन आणि हे कॅरी फॉरवर्ड होत नाहीये हे दुर्दैव आहे. मग नाही खरंच मग असं वाटतं का की आयुर्वेद हे अंडर रेटेड आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की स्पोर्ट्स मध्ये ना क्रिकेटला खूप जास्त म्हणजे फेम वगैरे आहे पण तसं आपले जे खेळ आपले राष्ट्रीय खेळ आहेत कबड्डी वगैरे हळूहळू आता ते येत आहेत फेम मध्ये तसं आयुर्वेद हे अंडर रेटेड आहे असं वाटतं का आणि हळूहळू त्याला यायला लागलंय बऱ्यापैकी लोक फॉलो करायला लागले. करेक्ट. राजाश्रय ज्याला आपण म्हणतो ना तो सध्या खूपसा नाहीये पण जेव्हा जेव्हा लोकांमध्ये जागृती होईल अवेअरनेस निर्माण होईल त्यावेळेस आपोआपच ह्या गोष्टी वाढणार आहेत. बरं मग आता जे डॉक्टर लोक हे म्हणजे जे लोक आयुर्वेदामध्ये जातात म्हणजे जे आयुर्वेदिक डॉक्टर असतात तर बरेचसे डॉक्टर्स आपण बघतो की ते मोठ्या मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स मध्ये ते अटॅच असतात आणि दे शिफ्ट टू ॲलोपॅथी. तर मग हे एक कारण आहे का की बरेचसे डॉक्टर्स हे ॲलोपॅथीकडे शिफ्ट होतात म्हणजे ते तिथं त्यांना असिस्ट करतात त्याच्यानंतर त्याच्यात प्रॅक्टिस करतात तर हे एक कारण आहे का आयुर्वेद हे अंडर रेट केलं जातंय? नाही आता ह्याच्यात एक पॉइंट एक लॅकुना आमचा सांगते की जसं आपल्याला आपल्या गोष्टींवरती श्रद्धा असायला पाहिजे किंवा कॉन्फिडन्स असायला पाहिजे जो आम्हाला होता आम्ही केला पण ह्याचं प्रमाण जे आहे की शिकताना त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढवणे पोरांची तर आम्ही आमच्या पर्यायाने बऱ्यापैकी पोरांना तयार केलेलं आहे आणि आमचे खूप लोक पोरं आयुर्वेद प्रॅक्टिस करतात आणि वी आर प्राऊड अबाउट इट. त्याचं प्रमाण फक्त आपल्याला वाढवायचं आहे लोकांना फक्त अवेअर करायचं आहे
कारण जसं म्हणतात ना की लंकेत सोन्याच्या विटा होत्या, होत्याने चालणार नाहीये. आमचा आयुर्वेद अतिशय छान आहे म्हणून चालणार नाहीये. तुम्हाला बरोबर. दाखवावं लागणार आहे ते तुमच्या ऍक्ट मधून, तुमच्या पेशंट्स मधून, रिझल्ट मधून तुम्हाला ते दाखवावं लागणार आहे. आपोआप लोक आहेत. हो बरोबर. असं म्हटलं जातं की आयुर्वेदामध्ये फार पूर्वीपासून फ्युचर डिसीज बद्दल लिहून ठेवलं होतं की असे असे डिसीजेस येणार आहेत. तर कोरोना बद्दल लिहिलं होतं का? म्हणजे असे स्टडीज काही आहेत का की बाबा प्रत्येक 100 वर्षांनी असं काहीतरी वैश्विक महामारी किंवा पॅन्डेमिक वगैरे येईल, असं काही आहे का रिसर्च म्हणजे ह्याच्यामध्ये? आयुर्वेदात कोरोना नावाचा उल्लेख नाहीये, पण आयुर्वेदात आता कोरोना हा डिसीज आहे ना, श्वसन संस्थेचा व्याधी आहे हा, रेस्पिरेटरी सिस्टीमचा. तर श्वसन संस्थेचे अनेक व्याधी आयुर्वेदात ऑलरेडी वर्णन करून ठेवलेले आहेत. आणि चरक संहितेत एक कृमी अध्याय आहे. आता कृमी म्हणजे आपण फक्त जंत किंवा वर्म्स असं नाही घेऊ, मायक्रोब्स पण. त्याचं तसंच वर्णन आहे की जे डोळ्यांनी पण दिसत नाहीयेत अशी पण काही कृमी आहेत. त्याच्यात श्लेष्मज कृमीचा एक अध्याय आहे, एक वर्णन आलेलं आहे. ते श्लेष्मज कृमीचे जे काही लक्षणं आहेत ते सगळे लक्षणं बऱ्यापैकी कोरोनाशी रिलेटेड आहेत. तर आणि श्वसन संस्थेचे तर अनेक व्याधी वर्णन केलेलेच आहे सगळ्याच ग्रंथांमध्ये. तर मग म्हणजे जर आयुर्वेदामध्ये असं जर हे सगळं लिहून ठेवलेलं असेल किंवा तर ते खरंच त्याच्यात पत्रांवर वगैरे असं लिहिलेलं असतं का? आयुर्वेदाची पुस्तकं आहेत प्रॉपर लायब्ररीमध्ये, यू गेट बुक्स ऑन आयुर्वेद? येस येस येस. पूर्वी कदाचित पत्रांवर लिहून असेल, कोणत्या काळी नाही माहिती नक्की. असे खूपशे प्लांट्सचे पानं आहेत की ज्याच्यावरती आपण लिखाण काम करू शकतो, ते प्रूव्ड आहे. पण आताच्या घडीला प्रत्येक भाषेतून आयुर्वेदाचा प्रत्येक ग्रंथ अवेलेबल आहे. ज्यांना मराठी हिंदीचा काहीही संबंध नसेल त्यांना इंग्लिश मधनं अवेलेबल आहे. मला मराठी वाचायचंय, मराठीतनं अवेलेबल आहे. कोणी हिंदी मीडियमचं आहे, हिंदीतनं पण अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सगळ्या मीडियम मधनं आयुर्वेदाचे सगळे ग्रंथ अवेलेबल आहेत. अवेलेबल आहे. येस. ओके. आणि योगा कम्स इन आयुर्वेदा ओनली, म्हणजे योगा एक्सरसाइज हे आयुर्वेदच जनरली हे करतं, प्रमोट करतं किंवा आयुर्वेदामध्ये असं आहे असं आपण समजतो. तर योगा वर्सेस वॉक, मॉर्निंग वॉक, तर मग काय प्रेफरेबल राहील का? दोन्ही अल्टरनेट डेज की एक दिवस योगा एक दिवस वॉक, जर का तुम्ही एक्सरसाइज दोन्ही करायला हरकत नाही ऍक्च्युअली. एक तर ना योगाचा अर्थ काय आहे हे आधी समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर. योगामध्ये आपण जे काही सध्या करतो आहे ते आसनांमध्ये सगळे प्रकार आहेत. योगा म्हणजे फक्त आसनं नाही आहेत बेसिकली, ते सांगण्याचं. पण तुम्ही जसं म्हणता की कुठलंही एक एक्सरसाइज दिवसभरात तुम्हाला 30 मिनिटं करायचे आहे आणि तुमच्या शरीराच्या प्रकृतीप्रमाणे आणि तुमच्या बलाप्रमाणे तुम्ही करत असाल तर ती कुठलीही तुम्हाला फायदेशीरच होणार. मग त्यात आसने असतील, ध्यान असेल, प्राणायाम असेल किंवा तुम्ही जसं म्हटलं तसं फिरणे असेल, कुठलंही 30 मिनिट तुम्ही सातत्याने जर करत असाल तर ते तुमच्या लाभदायकच आहे. याच्यात बऱ्याचदा बायकांची अशी हे असते की मला किती काम असतं, घरात धुणं पण मीच धुते, फरशी पण मीच पुसते, मग खूप कामं होऊन जातात, मग मला काय एक्सरसाइजची गरज आहे. तर एक्झर्शन आणि एक्सरसाइज मध्ये फरक आहे. बरोबर बरोबर. जी कोणतीही तुम्ही ऍक्ट करता आहे vigorously, ती समजा जर का तुम्ही कॉन्स्टंट करत असाल तरच ती एक्सरसाइज होते. पिक्चर बघा वाटायला, मी 4थ्या मजल्यावर राहते, मग मला तर खूप एक्सरसाइज होते. पिक्चर बघा कारण तुम्ही 4थ्या मजल्यावरती सतत थोडी चढ उतार करता ना, थिएटरला जाऊन पिक्चर बघायचं, परत काम करता. फटके असतात ना आपल्याला थिएटरला पिक्चर बघायला आवडते. एक्सरसाइज आणि एक्सर्शन मधला फरक हा लक्षात घ्यायला हवाय. हो बरोबर आहे. मला ह्याच्यावरून एक आठवतं की माझी आई शाळेत काम करायची आणि मग आईचं एक्झॅक्टली असंच म्हणणं होतं आणि मला वाटतं इतक्या वर्षांपूर्वी हे पण नव्हते, कोणी लोक असे फिटनेस फ्रीक वगैरे नव्हते. तर आई तेच म्हणायची की मी एवढी चालत शाळेत जाते, चालत शाळेतून येते, मला काय एक्सरसाइजची गरज आहे. पण आता खरंच असं आईला पण वाटतं आहे, आम्हाला पण वाटतंय की हा जो चालत असतील तर चालेल, 30 मिनिट कंटिन्युअस चालत असतील तर चालेल. नाही पण ते तुम्ही म्हटलात तसं एक्सर्शन, कारण ते तो स्ट्रेस असतो की बाबा शाळेत वेळेवर पोहोचायचं आहे. नेवर अफेक्ट ऑन माय मदर्स फिजिक वगैरे, त्याच्या कधी अफेक्ट नाही झाला त्या चालण्याचा. तर मला वाटतं हा खूप चांगला पॉइंट आहे. एक्सर्शन आणि एक्सरसाइज मध्ये फरक आहे, तर तुम्ही वेळ काढलाच पाहिजे. बरं, योगा करायचा असेल तर काही पर्टिक्युलर त्याच्या आसन किंवा पोजेस आहेत का ज्या तुम्ही केल्या पाहिजेत,
त्याच्याने तुमची इम्युनिटी डज योगा कॉन्ट्रीब्युट इन इन्क्रीजिंग युअर इम्युनिटी? हो. तुम्हाला प्राणायाम जर केले तर तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी खूप चांगली मदत होते. म्हणजे तुमच्या आता हा जर कोरोनाचा हा जर विषय आहे सध्याचा, तर तुम्हाला तुमच्या फुफ्फुसांची जर स्ट्रेंथ वाढवायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की प्राणायाम जर केले तर आपोआप तुमची ऑक्सिजन लेवल वाढेल, तुमची प्रतिकारशक्ती वाढेल. आणि आसनांचं जर तुमच्या शरीराप्रमाणे तुम्हाला जर योग्य आसनांना गाईड करणारा असेल तर तुमची प्रकृती पाहून, तुमच्या शरीराची सगळ्या बाकीच्या गोष्टी पाहून, प्रकृती पाहून तुम्हाला तो सुचवू शकतो की तुम्हाला कुठले तुमचे आजार आहेत, कुठले त्रास आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला कुठले आसनं जास्त उपयोगी. मग ही जे म्हणजे आता समजा आम्ही योगाबद्दलची माहिती जर का आम्हाला व्यवस्थित घ्यायची असेल की आमच्या बॉडीनुसार आम्हाला कोणते आसनं महत्वाचे आहे किंवा आम्हाला ते युजफुल आहेत, तर अशी माहिती पण आयुर्वेदिक डॉक्टर्स देतात का पेशंटला की कुठल्या प्रकारचे आसनं? अगदी अगदी देतात. सेशन सुद्धा देतात. हा, कोणत्या प्रकारचे आसनं तुम्ही केले पाहिजेत ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीला बेनिफिट होईल? अगदी. हा, ह्याच्याप्रमाणेच मला अजून एक विचारायचं होतं की हे ज्या थेरपीज असतात मसाज वगैरे आयुर्वेदामध्ये, तर हे मसाज वगैरे ह्यासारख्या थेरपीज मेंटल इलनेस मध्ये कामाला येऊ शकतात का? आता तुम्ही मसाज थेरपी म्हणताय, ही आयुर्वेदात मसाज थेरपी नसते, ही निसर्गोपचारातली झाली. अच्छा. त्याला आपण पंचकर्म म्हणतो. पंचकर्म म्हणजे 5 प्रकारचे आपल्या शरीरावरती शोधन कर्म आहे. म्हणजे बेसिकली एक शमन चिकित्सा असते, जी आता आलेले जे लक्षण आहेत ते थांबवण्यासाठी, आणि एक शोधन चिकित्सा असते की ज्या कारणाने हे सगळं झालेलं आहे ते कारण बाहेर काढण्याची. त्याच्यासाठी जसं तुम्ही वमन शब्द ऐकला असेल की काही औषधं देऊन उलटी करवून घेणे, एनिमा आहे किंवा विरेचन आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, 5 कर्म आहेत की ज्या आणि सगळ्या याच्यानुसार, रोगानुसार किंवा लक्षणानुसार आपण ते प्लॅन करणार आहे. ऋतूनुसार सुद्धा यांना प्लॅन करतात. आता ज्या वेळेला आपण हे करतो आहे त्यावेळेला त्याच्या आधी पूर्वकर्म किंवा हे सगळं फ्रुटफुल व्हावं म्हणून आधीचा जो प्लॅन असतो त्याला आम्ही म्हणतो स्नेहन आणि स्वेदन, ज्याला आपण जनरल भाषेत म्हणतो मसाज. पण हे स्नेहन आणि स्वेदन आहे जे की आम्हाला एखादं शोधन कर्म करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून ते दोष सगळे एका ठिकाणी येण्यासाठी म्हणून फक्त हे आम्ही त्याची मदत घेतो आहे. तर हा असतो मसाज. बरं. मग हा म्हणजे डज मसाज किंवा जे पण आयुर्वेदाचे काही औषधं असतील ते डिप्रेशन सारख्या आजारामध्ये कामाला येऊ शकतात का? अगदी बिलकुल 100% येऊ शकतात. ऍक्च्युअली ना, मनाचा विचार सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेदातच झालेला आहे. म्हणजे प्रत्येक रोग वर्णन करताना शारीरिक आणि मानसिक असे व्याधी वर्णन केलेले आहे. त्याच्यामुळे मनाचा हा जो विचार आहे हा इतक्या व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे. म्हणजे आता आपण ज्या वेळेला कोरोनाच्या प्रिव्हेन्शन बद्दल बोलतो आहे त्यावेळेला सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्ही बाकी हे सगळं आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग ह्या सगळ्याबद्दल तर बोलतोच आहे आपण, पण तुम्ही पॉझिटिव्ह राहणं, तुम्ही आनंदी राहणं हे पण याच्यात खूप महत्वाचं आहे की जेणेकरून, कारण काय तर फिअर आणि स्ट्रेस हा तुमची निगेटिव्हिटी वाढवतो आणि इम्युनिटी कमी करतो. ओके. हे ऑलरेडी आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. म्हणजे आम्ही साधं व्रण म्हणजे जखमेच्या चिकित्सेत सुद्धा त्याच्या उपायांमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की पेशंट म्हणजे 60 प्रकारच्या चिकित्सा वर्णन केलेल्या आहेत. त्याच्यात पेशंटला आनंदी ठेवणे किंवा त्याच्या मनाचा सुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. ओके. मला हे म्हणजे खरंच माहित नव्हतं की स्ट्रेसनी म्हणजे इम्युनिटी सुद्धा अफेक्ट होते. खरंच म्हणजे फार नाही, खूपच महत्त्वाचं. डायजेशन बिघडतं, स्ट्रेसनी तुमचं डायजेशन, जे तुम्ही जे काही खाताय त्याचं ऍब्सॉर्प्शन बिघडतं. म्हणजे तुमचं फिजिकल आणि मेंटल दोन्ही गोष्टी स्ट्रेसनी हॅम्पर होऊ शकतात. म्हणजे डिप्रेशन सारख्या गोष्टींवर पण याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये डेफिनेटली औषधं आहेत. म्हणजे योगा आणि मसाज बद्दल बोललात ना, तर त्याच्यातलं पंचकर्मातलंच नस्य हे जे कर्म आहे किंवा शिरोधारा हे जे अजून असोसिएटेड एक कर्म आहे, हे याचे आम्ही सिटिंग्स देतो पेशंटला मेंटल इलनेस साठी किंवा डिप्रेशन साठी, आणि त्याचे खूप एक्सलंट रिझल्ट. बरं. म्हणजे ते शिरोधारा म्हणजे ते बहुतेक कपाळावर असं एक हे तेलाची धार धरतात ते.
आणि हे जे आहेत ते स्पेशल नीड्सच्या मुलांसाठी हे शिरोधारा वगैरे उपयोगी येऊ शकतं का? जसे ADHD चे मुलं आहेत, ऑटिझमचे मुलं आहेत, किंवा मग म्हणजे हाऊ युजफुल आयुर्वेदा इन केस ऑफ डाऊन सिंड्रोम अँड ऑटिझम और ADHD? ह्याच्यात काही पंचकर्माचा भाग आहे आणि काही मेडिसिन्सचा भाग आहे बरं. आणि काही एक्झरसाइजचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला एखादी मसल समजा जर का तेवढी इम्प्रूव्ह झालेली नसेल तर आमच्याकडे एक पिंडस्वेद नावाचा एक पंचकर्मातलाच भाग आहे, स्नेहन मधला, की ज्याद्वारे ज्याच्यात काही मेडिसिन्स असतात की जे तुमच्या मसल्सला पॉवर देणारे असतात. काही बस्ती असतात की जे तुमच्या बोन्सना पॉवर देणारे असतात, जे तुमच्यात ब्लड समजा का HB% कमी असेल किंवा अॅनिमिया असेल कुठल्या दुसऱ्या कारणाने तर ते एन्हान्स करणारे. तर अशा खूप प्रकारच्या गोष्टींवरती आपण उपाय म्हणून हे कर्म वापरू शकतो. ओके, म्हणजे एक्सरसाइज आणि मेडिसिन्स आणि थेरपीज ज्या पण त्या सगळ्या तुम्हाला इट्स लाईक एकाच क्लिनिक मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात, इवन फॉर स्पेशल नीड किड्स. तुम्हाला आता कोरोनाबद्दल सुद्धा ह्याच सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जी आहे ती प्रिकॉशन, जसं सोशल डिस्टन्सिंग आहे, हात स्वच्छ धुणे, हे आता सगळ्यांनाच माहित आहे. पण तो तुम्ही किती प्रामाणिकपणे करता, म्हणजे जसं सुरुवातीला आपण बोललो होतो किंवा कोरोनाचं इन्फेक्शन होऊच न देणे हा सगळ्यात आपला प्रायमरी हेतू पाहिजे, मूळ हेतू पाहिजे. तर त्यासाठी प्रिकॉशन्स आहे, त्याच्यानंतर तुमचं न्यूट्रिशन आहे की तुम्ही काय खाताय, नीट व्यवस्थित सगळं जेवण करणे आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो की आता लॉकडाऊनच्या काळामध्ये रोज आम्ही जेव्हा क्लिनिकला यायचो सकाळ संध्याकाळी, त्यावेळेस काही वेळ असायची की लॉकडाऊन मध्ये शिथिलता असायची की जीवनावश्यक गोष्टी तुम्हाला मिळतात. आम्ही रोज येताना जाताना पाहायचो की गर्दी खूप आहे, भाजीवाल्यांकडे गर्दी आहे, दूध घ्यायला गर्दी आहे, दुकानात गर्दी आहे. मी एक वेळ जेव्हा दूध घ्यायला गेलो होतो, माझ्या समोर एक वडील आणि मुलगा असे 2 जण होते. मुलगा काहीतरी 9-10 वर्षाचा असेल आणि जवळजवळ त्यांनी 2,500 ते 3,000 रुपयाची खरेदी केली आणि त्यात होतं काय, 22-23 मॅगीचे पाकिट, 15-16 ब्रेडचे पाकिट, पिझ्झा बेस. म्हणजे ही जर तुमची आज जीवनावश्यक गोष्ट असेल, पॅनिक परचेसिंग, तर मग तुम्हाला जे काही आजार आहात, म्हणून म्हणलं की प्रिकॉशन, न्यूट्रिशन, तुम्ही काय खाताय, घरी शिजवलेलं साधं ताजं गरम अन्न आणि ते पोहोचण्यासाठी असलेलं तुमचं अग्नी तुमच्या शरीरामध्ये, ह्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि जसं तुम्ही आता मेंटलचं निघालं, फिजिकल एक्सरसाइज आणि मेंटल हेल्थ, या 4 गोष्टी जर पाळल्या तर तुम्ही कोरोनाला सुद्धा स्वतःपासून दूर ठेवू शकता. ओके, मग ते मला वाटतं की खरंच ह्याला आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये जायला खरंच हरकत नाहीये, कारण तुम्हाला एक्सरसाइज बद्दलची माहिती मिळेल, तुम्हाला थेरपिस्टची माहिती मिळेल, तुम्हाला तुमच्या अन्न तुम्ही काय घेतलं पाहिजे, कुठल्या प्रकारचं घेतलं याची पण माहिती मिळेल. आय थिंक खूप खूप महत्वाचं तुम्ही सांगितलेलं आहे आणि सांगत आहात. तर लाईव्ह पण जे लोक नंतर बघतील फेसबुकवर आणि जे आता पण आहेत त्यांच्यासाठी खरोखर खूप महत्वाची आहे. आणि मला एका गोष्टीचा फार आनंद होतोय की तुम्ही पिझ्झा बेस त्याच्यामध्ये घेतला आणि सांगितलं की नो, दॅट इज नॉट दॅट न्यूट्रिशन. कारण माझा मुलगा वेगळ्या रूम मधनं बघतोय आणि आय एम व्हेरी हॅपी की त्यांनी हे बघितलेलं असेल आणि त्याला कळलं असेल की पिझ्झा बेस एव्हरी टाइम म्हणजे 15 दिवसातनं एकदा मागवणं इज नॉट गुड. आय एम व्हेरी हॅपी फॉर बेसच नाही, म्हणजे रिफाईंड फ्लॉवर ज्याला आपण म्हणतो की मैदा, हा टाळायलाच पाहिजे. पण त्यापासून तयार होणारे कुठलेही पदार्थ असतात, म्हणजे वन्स इन अ मंथ फॉर चेंज इट्स ओके, पण ते पण अगदी म्हणजे इट शुड नॉट बी युअर फुल मील. किंवा तुम्ही पिझ्झा पण खाताय त्याच्याबरोबर तुम्ही गार्लिक ब्रेड पण खाताय, म्हणजे ते इट शुड नॉट बी युअर फुल मील. नाही. म्हणजे आम्ही ह्या 2 महिन्यात असे पेशंट पाहिले की सकाळी च्यवनप्राश घेतील, मग तो आयुषचा काढा घेतील आणि संध्याकाळी पिझ्झा खातील. हो. आणि खूपदा लोकांचं मला ते पण पटलं सर आणि मॅडम तुमच्या दोघांचं पण, की मी आता म्हणजे काढा घेतेय किंवा मी आता आयुर्वेदाचं औषध घेतेय तर मला काही होणार नाही आणि एकदम अशी शूरवीर लोकांसारखे लोक बाहेर फिरायला लागतात. तर खरंच यू हॅव टू टेक केअर, दॅट इज ट्रू. आणि प्रत्येक वेळेला हे आयुर्वेदाचार्यांच्या ह्याच्यानीच तुम्ही औषधं घेतली पाहिजेत. हे अगदी बरोबर आहे, कारण खूपशे लोक स्वतःच्या मनाने पण घेतात की हे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे, चला मग हे घरी करू आपण. तर हे असं बऱ्यापैकी घेतात. तर हे किती ऍडवाइजेबल आहे की तुम्ही असं इंटरनेटवर बघणार आणि त्याच्यानुसार तुम्ही स्वतः काढा तयार करणार आणि घेणार, हे किती ऍडवाइजेबल आहे? आम्ही अशा पेशंटना गुगल पेशंट म्हणतो. सगळं बघून आलेले असतात आणि मग आमची परीक्षा घेणं सुरू असतं की हे याच्यावरती सांगितलेलं आहे, मग ते घेतलं तर काय हरकत आहे, मग ते केलं तर काय हरकत आहे.
आणि आपण जे सांगू हे मी घेतलेलं आहे, ते मी घेतलेलं आहे, कारण अत्याधिक नावं पाठ होऊन आलेली असतात. हो बरोबर आहे. बरेच जण मेडिसिन्स मध्ये एक म्हणजे आयुर्वेदात तरी असं आहे की एक औषध समजा जर का कोणाला एखाद्याला एका कारणासाठी माहिती असेल तर मी ते अनेक कारणांसाठी पण वापरू शकते. ती आमची आमची मॅनेजमेंट असते, कारण आमचा युक्तिपूर्वक वापर असं आम्ही त्याला म्हणतो. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की हे तर याच्यावरती आहे, जसं त्रिफळा चूर्ण हे तर आम्हाला संडास साफ करायला दिलेलं आहे. अजिबात नाही. ड्राय पावडर वापरायचं नाही. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला आम्ही इतके वर्ष शिकून प्लॅन केलेल्या असतात. त्याच्यामुळे बेटर वे टू टेक ऍडव्हाइस. खरंय, म्हणजे हे सगळं इंटरनेटवर वाचून करण्यापेक्षा इट्स ऑलवेज बेटर टू कन्सल्ट आयुर्वेदाचार्य फॉर एव्हरीथिंग. म्हणजे घरच्या रेमेडीज करायच्या जरी असतील तरी आय थिंक इट्स ऑलवेज बेटर टू कन्सल्ट आयुर्वेदाचार्य. आपण घरच्या रेमेडीज पण सांगू शकतो. काहीच पण प्रॉब्लेम म्हणजे नाहीये. मनाने जसं आपण करण्यापेक्षा बेटर टू कन्सल्ट. अंगणातल्या तुळशीपासून तर स्वयंपाकघरातल्या जिरे, मिरे, हळद, दालचिनी याचा पण तुम्ही वापर करू शकता. आलं आहे याचा वापर करू शकता. पण मी काही पेशंट्स आम्ही या हॅलो, दादाला मेसेज टाक, माझं हँग झालं. ते रिजॉईन करतील बहुतेक. आवाजात डिस्टर्बन्स आहे. आवाज येतोय? हा येतोय येतोय. आता येतोय आता सर. ऍक्च्युअली ह्या सगळ्या संदर्भात आपण कोरोना बद्दल जेव्हा बोलतो आहे तेव्हा काही गोष्टी अगदी सतत आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट मधनं दिसतात आहे किंवा सगळीचकडनं दिसतात आहे की आपण काय काय करायला पाहिजे आहे. म्हणजे आपण मास्क वेअर करायला हवा आहे. आपण जेव्हा 4 जण एकत्र आसपास जरी भेटतो आहे तरी मास्क वेअर केल्याशिवाय भेटू नका. सोशल डिस्टन्सिंग ठेवा. मला एक शेर आठवतोय अहमद फरादचा. कुर्बते म्हणजे क्लोजनेस, सोबत असणे किंवा एक बाबा अगदी सहवास असणे. कुर्बते लाख खूबसूरत सही, कुर्बते लाख खूबसूरत सही, दूरियों में भी दिलकशी है. वाह, हे खूप आपण पाहणं आवश्यक आहे की नुसतंच आपल्याला मिळायचा त्रास नको आहे. पुन्हा जास्त चांगली एकमेकांची हेल्थ हे करू शकता. त्याच्यानंतर आता मास्क वेअर करतात ना लोक, तर मला मास्क वेअर करणारे पण कधी कधी गंमत वाटते की तो कशासाठी वेअर करतात हे त्याच त्यांना काही ज्ञान नाही. कुठे इथे गळ्यात लटकवून ठेवतात, कुठेतरी ठेवतात, फिरवत राहतात. दिस इज नॉट डन. ज्या वेळेला तुम्ही मास्क वापरता आहे त्यावेळेला मास्क वापरताना तो तुमच्या कानाच्या मागूनच तुम्ही काढला पाहिजे. तुम्ही असा किंवा असा मास्क काढून उपयोग नाहीये. तुम्ही जो मास्क वापरताय त्याचा पर्पजच फुलफिल होत नाहीये. तर मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, त्यानंतर तुम्ही तो स्वच्छ साबणाने पाण्याने धुणे. जिथे साबण आणि पाणी मिळणार नाही तिथे सॅनिटायझर वापरा. आपल्याला अगदी 24 तास सॅनिटायझर मध्ये राहण्याची गरज नाहीये. साबण पाणी तुम्ही घरातच राहणार असाल तर व्यवस्थित साबण पाण्याने घरात आणलेल्या वस्तू नीट प्रॉपर सॅनिटाईज करणे आणि एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांना पॉझिटिव्हिटी देणे. संपर्कात म्हणजे दुरून व्हिडिओ कॉल और साध्या बोलण्यातून. मला वाटतं तुमच्याशी पण बोलून खरोखर खूप पॉझिटिव्हिटी आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे सेल्फ डॉक्टर होण्याचे जे प्रकार आहे ना, किंवा हे मी वाचलं आता हे मी करून बघते, जरी आयुर्वेदिक असलं तरी हे खूप महत्वाचं कळलं आहे की आयुर्वेदाचं पण प्रत्येक गोष्ट ही विचारून वगैरे सल्ल्यानेच घेतली पाहिजे. बरं, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की हा जो आपण मास्क हा वॉक करताना वगैरे तुम्ही किती घातला पाहिजे का? म्हणजे मास्क इज तुम्हाला मास्क हा जेव्हा तुम्ही क्राऊड मध्ये असतात तेव्हाच घातला पाहिजे का मास्क हा ऑलवेज तुमच्या बरोबर पाहिजे जेव्हा तुम्ही बाहेर जाल? नाही, तुम्ही एकटे असाल तर काहीच गरज नाही. तुम्ही जर सकाळी वॉकला जात असाल आणि तुमच्या जवळपास कोणी नाहीये तर त्यावेळेस तुम्ही मास्क नाही घातला तरी चालेल. तुम्ही घरात सुद्धा मास्क नाही घातला तरी चालेल. तुम्ही बाहेर फिरत असाल, तुमच्या आजूबाजूला कोणी नाही, एकट्या फिरत आहात तर अगदी काही गरज नाही. पण ज्यावेळेस एकटे गाडीत आहात तर मास्कची गरज नाही. पण ज्यावेळेस जरी संपर्क येणार असला तर विदाऊट मास्क नकोच. बरं. आणि हे जे तुम्ही योगाचं सांगितलं तर योगा इनडोअर प्रेफरेबल आहे का आउटडोअर? जसं कन्व्हिनियंट असेल तसं. हे काही अगदी परफेक्शनली नाही होणार आहे.
इंडोर सध्या आता तुम्ही इंडोरच करा, सध्या आउटडोअरच्या भानगडीतच पडू नका कोणी. व्हेंटिलेशन त्या रूम मध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन आहे, ते उघडून दार उघडून तुम्ही आरामात करू शकता घरी सुद्धा. व्हेंटिलेशन खूप गरजेचं आहे, बरोबर. हो. आता दुसरा एक प्रश्न आहे की हाऊ मच युजफुल आयुर्वेदा इज इन क्रोनिक डिसीजेस. इज इन क्रॉनिक डिसीजेस. म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीला नी रिप्लेसमेंटचं सजेशन दिलं असेल डॉक्टरनी आणि ऍट द सेम टाइम त्यांना असं कुठून तरी कळलंय की बाबा हे जे ऑइल आहे याच्याने मसाज केलं तर यू डोंट नीड टू गो फॉर नी रिप्लेसमेंट. आवाजात काहीतरी डिस्टर्बन्स येतोय. कोणाचं तरी अनम्यूट आहे. हॅलो, चला रिपीट द क्वेश्चन. एक मिनिट पुन्हा विनंती आहे की त्यांचा मायक्रोफोन केलेले कृपा म्यूट करावा. हॅलो, हा आता तर आता समजा कोणाला नी रिप्लेसमेंटचं सजेशन डॉक्टरांनी दिलेलं असेल आणि ऍट द सेम टाइम त्यांना कोणीतरी असं सांगितलं ऑइल तुम्ही वापरलं तर तुम्हाला नी रिप्लेसमेंटची गरज नाही पडणार, तर मग अशा वेळेस वेदर वी शुड गो फॉर दॅट ऑइल गो फॉर नी रिप्लेसमेंट. हॅलो हॅलो, ऐकू आलंय का? मी पुन्हा रिपीट करू? हा नाही मला आता ऐकलं, बोलू का? ऐकायला येतंय आमचा? बोला बोला, चालेल. ज्या वेळेला आपण क्रॉनिक डिसीजेस बद्दल बोलतो आहे, तर हो आहे, आयुर्वेदात बरेचशा क्रॉनिक डिसीजेस वरती खूप छान उपाय आहेत आणि सगळ्या पद्धतींनी आहे, म्हणजे मेडिसिनल आहे, ऍक्च्युअल लोकल ट्रीटमेंट्स आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. पण ज्या वेळेला प्रत्येक सर्जिकल प्रॉब्लेमला मेडिसिननी आन्सर देणं शक्य तुम्हाला कंडिशन काय आहे, त्याचं डायग्नोसिसची स्टेज कम्प्लीट ही माहिती असेल तरच आपण प्लॅन करू शकतो की हे मेडिसिनने होणार आहे का, हे लोकल ट्रीटमेंटने होणार आहे का, की याला सर्जिकल आन्सर हवा आहे. म्हणजे समजा का अपेंडिक्सचं इन्फ्लामेशन असेल, अपेंडिक्स वरती सूज असेल, मग त्याला नुसतंच मेडिसिनने आन्सर नाही देतात. त्याच पद्धतीने समजा जर का कार्टिलेजची खूप जास्त झीज झाली असेल, जे उदाहरण तुम्ही सांगितलं, मी जॉईंटचं रिप्लेसमेंट करायला सांगितलेलं आहे, कार्टिलेज जर खूपच जास्त झीज झालेली असेल तर पॉसिबल नाही. पण समजा जर का कार्टिलेज हे रिहॅबिलेट होऊ शकतं आहे, त्यावेळेला आयुर्वेदात खूप अप्रतिम औषधं वर्णन केलेले आहेत जे रिहॅबिलेट करू शकतात कार्टिलेजला सुद्धा. तर त्यांचा आपण प्लॅन करू शकतो. इव्हन जानुबस्ती म्हणून आम्ही पंचकर्मातला एक प्रकार वापरतो, तो वापरू शकतो. पण परत तेच की पेशंट हा डॉक्टरांनी तपासलेला असावा आणि प्रॉपर डायग्नोज करून त्याची स्टेज काढली असावी. मग सेम गोज विथ द डिसीजेस लाईक कॅन्सर, टीबी किंवा ट्युमर, त्याच्यामध्ये पण समजा ते क्रोनिक असेल किंवा एक पहिल्या दुसऱ्या स्टेज पेक्षा जास्त ते तिसऱ्या स्टेजला वगैरे असेल, तर मग आयुर्वेदाचं उपयोगी आहे का? मग यू शुड गो ओनली फॉर ॲलोपॅथी. तुम्ही स्टेज नुसार ज्या वेळेला आपण डिसीजेसची ट्रीटमेंट सांगतो आहे ना, तर असे खूपशे डिसीजेस आहेत की ज्याच्या लास्ट स्टेजला सुद्धा आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट आहे. पण तो कोणता डिसीज आणि त्याची कोणत्या स्टेजला कोणता उपाय करायला हवा आहे, हा खूप लार्ज डिस्कशनचा विषय आहे. त्याच्यामुळे आपण फक्त आता इतकंच सांगू शकतो की ज्याचा कोणाचा त्रास आहे पेशंटचा, त्या पेशंटनी कन्सल्ट करायचं आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट इफ इट इज पॉसिबल अवेलेबल असली तर आयुर्वेदातली करायची. नाहीतर मग आम्हीच कधीच पेशंटला थांबवून नाही ठेवत. पेशंटला म्हणजे मी नेहमी पोरांना शिकवताना हे शिकवते की आपले जसे स्ट्रेंथ माहिती असावे ना, तसे आपले नॅचरल पण माहिती असावे. बरोबर. म्यूट केलंय का हे बघ, हे पॉइंट पर्यंत एक्सटेंड करू शकते आणि त्याच्यानंतर मग मात्र मी पेशंट ठेवणार नाहीये. जिथे कुठे बेटर चालू होतं ना. ओके. आणि अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जसे ॲलोपॅथीचे
तुम्हाला हे मेडिसिन्स ओव्हर द काउंटर अवेलेबल असतात. तर तसे आयुर्वेदाचे मेडिसिन्स हे मेडिकल शॉपमध्ये इझिली अवेलेबल का नसतात? म्हणजे प्रत्येक आयुर्वेदिक डॉक्टरचे म्हणजे ते स्वतः तयार करतात. तर त्यांच्या ते औषधं हे प्रत्येक आयुर्वेदिक डॉक्टरचे त्यांच्या क्लिनिक मध्ये मिळतात. याच्यासाठी काय कारण आहे? नाही, हे प्रमाण फक्त 20% वगैरे असावं. बाकी सगळ्या शॉपमध्ये आयुर्वेदाचे स्पेशल शॉप्स आहेत की जिथे फक्त आयुर्वेदिक मेडिसिन्स मिळतात, त्याच्यामुळे सगळीकडे अवेलेबल आहे. आयुर्वेदात कसं आहे की समजा जर का मला एखादा अँटीपायरेटिक ड्रग द्यायचा आहे, म्हणजे मला तापासाठी काही मेडिसिन द्यायचं आहे, तर मी माझ्या काही प्रमाणात युक्तीपूर्वक 2-3 मेडिसिन एकत्र करून पण ते देऊ शकतो. तर ज्यांच्या प्रॅक्टिसचा पॅटर्न हा आहे ते फक्त स्वतःजवळचं औषध देतात. अदरवाईज बाकी सगळे मेडिसिन्स हे आयुर्वेद शॉपमध्ये अवेलेबल असतात. आणि समजा आता म्हणजे कोणी आयुर्वेदिक औषध घेत क्लिनिक मधनं आणत असतील, समजा ते आता दुसऱ्या गावाला गेले, माझ्या सासूबाई जसं की आयुर्वेदिक औषध घेतात, तर त्यांच्या समजा पुढ्या संपल्या एखाद्या वेळेला, तर पुण्याच्या एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन एकच मिनिट तुम्हाला डिस्टर्ब करतो. मनीषा तोडकर मॅडम, प्लीज मायक्रोफोन म्यूट करा. मनीषा तोडकर मॅडम, आपला मायक्रोफोन म्यूट करा. हॅलो. हा, तर म्हणजे समजा आता माझ्या सासूबाई घेतात आयुर्वेदाचे औषध, त्यांचे जे आहेत ते तिकडून आयुर्वेदात म्हणजे औरंगाबादून येतात, ते घेऊन येतात आयुर्वेदात त्या क्लिनिक मधनं. तर समजा त्यांचे ते औषधं संपले, तर इकडच्या एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरला कन्सल्ट करून सेम मेडिसिन आपण घेऊ शकतो का? आता तुम्हाला जे वाटतंय ना की आयुर्वेदिक डॉक्टर्स हे स्वतः जवळचेच मेडिसिन देतात आणि ते मग लोकांना कळत नाही, म्हणजे दुसरीकडनं घ्यायचे. हाच एक पॉइंट तुमचा महत्वाचा आहे. याच्यात एक कन्सेप्ट असा आहे की आम्ही नेहमीच आयुर्वेदात सगळ्या गोष्टींचं वर्णन असं करून ठेवलेलं आहे की देश, काल, वय, बल या सगळ्या गोष्टींचा पेशंटनुसार आम्ही विचार करतो आणि मग त्याच्यानुसार डोजेस किंवा त्याच्यानुसार काय कॉम्बिनेशन चेंज करायचंय ते करत असतो. तर त्याच्यामुळे बरेच लोक ह्या पद्धतीनेच प्रॅक्टिस करतात, त्याच्यामुळे आम्ही ते कॉम्बिनेशन आमचे बदलत असतो. पण अदरवाईज समजा जर असा काही प्रॉब्लेम असेल की एखाद्या पेशंटला बाहेरगावी जायचं आहे, मग मला असं वाटतंय की नाही त्यांनी सिरप बेस्ड मेडिसिन जास्त चांगलं काम करेल किंवा काढा घेऊन जास्त चांगलं काम करेल, पण त्याला बाहेरगावी जायचंय, तर आम्ही त्याला प्रिस्क्राईब करतो की जे त्याला कुठेही अवेलेबल होईल. पर्याय फक्त आम्ही पर्सनलाइज, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की मला औषध देतो, मला बुटीक मधला ड्रेस जास्त आवडेल जो माझ्यासाठी डिझाईन झालेला आहे, आयुर्वेदात आहे. दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ आयुर्वेदा. तो श्रद्धेचा पण एक भाग असतो, प्रश्नच नाही. बरं, आता हे उपायांनी आणि विश्वास कसा तयार होतो, जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळतात तेव्हा विश्वास. बरोबर. तर हे जे विटॅमिन सीच्या ज्या टॅबलेट्स असतात ओव्हर द काउंटर आपल्याला मिळतात कुठेही, तशा आयुर्वेदामध्ये काही आहेत का की त्या म्हणजे त्या ओव्हर द काउंटर मिळतील आणि विटॅमिन सी सारख्या आपण त्या घेऊ शकू, असे काही आहेत का मेडिसिन आयुर्वेदामध्ये? तुम्ही टॅबलेटचा विचार करताय, तुम्ही नॅचरल सोर्स मधून विटॅमिन सी घ्या ना, तुम्हाला आवळा मिळू शकतो. टॅबलेट सगळ्या पॅथीचे अवेलेबल आहेत. प्रश्न आहे तसा. टॅबलेट सगळ्या पॅथीच्या अवेलेबल आहेत, आयुर्वेदाच्याही आहेत, होमिओपॅथीच्याही आहेत, ॲलोपॅथीच्याही आहेत. प्रत्येक पॅथीच्या विटॅमिन सीच्या टॅबलेट्स अवेलेबल आहेत. पण आमचं रेकमेंडेशन असं राहील की तुम्ही नॅचरल सोर्सेस मधनं विटॅमिन सी जर का घेतलं तर त्याचं ऍब्सॉर्प्शन टॅबलेट पेक्षाही अजून जास्त होतं. बरोबर आहे, प्रश्नच नाही, कारण तो डायरेक्ट सोर्स असेल विटॅमिन सीचा. आता कोरोना बद्दल जेव्हा सांगताय की न्यूट्रिशनचं, तेव्हा विटॅमिन सी आहे किंवा झिंक आहे किंवा विटॅमिन ई आहे, या गोष्टी रिकमेंड करतात. ह्या 3 गोष्टी ह्या जास्त महत्वाच्या. हे तुम्हाला जितकं नॅचरल सोर्स मधून मिळेल तेवढं जास्त चांगलं. आवळा इझिली खाऊ शकता तुम्ही रोज. बरं, आवळा जरी अवेलेबल नसेल तरी त्याच्यापासून निर्माण झालेले वेगवेगळे पदार्थ वर्षभर तुम्हाला खाता येऊ शकतात. तुम्ही च्यवनप्राश घेऊ शकता सकाळी. हो, च्यवनप्राश मग कोणत्याही कंपनीचा, असं काही जरुरी नाही की एकाच पर्टिक्युलर कंपनी नाही रेकमेंड करणार. अच्छा. ओके. आता एक प्रश्न आला होता म्हणजे मेसेजेस मध्ये वाचला की भाज्या म्हणजे कितपत धुवायला पाहिजेत की त्याच्यातलं न्यूट्रिशन तुमचं जाणार नाही, आणि कशा पद्धत म्हणजे सॉल्ट वॉटरनी धुवायला पाहिजेत का सोड्याने धुवायला पाहिजेत का तुरटीनी धुवायला पाहिजेत का नॉर्मल तुम्ही फ्लोईंग टॅप खाली तुम्ही धुतल्या तरी चालतील, तर कितपत भाज्या धुवायला पाहिजेत?
सगळ्यात आधी तर ज्या भाज्या तुम्ही 2-3 दिवस बाजूला ठेवू शकता त्या आधी बाजूला हा. ठेवायला पाहिजे. ज्यांना ओके, म्हणजे तुम्हाला त्या एका रूम मध्ये म्हणजे बाजूला ठेवून द्यायच्या. बरोबर. अगदी आज आणलाय तर थर्ड डे ला मी वापरणार आहे ते. म्हणजे कांदे, बटाटे, थोडक्यात वांगी वगैरे तुम्ही ठेवू शकतात. बरं. आणि पालेभाज्यांसारखं वगैरे त्या कितपत धुतल्या गेल्या पाहिजे? सगळ्यात सॉल्ट वॉटरने धुतल्या तरीही चालत आहे. सॉल्ट वॉटर मध्ये थोडा वेळ तुम्ही भिजत ठेवा. थोड्या वेळाने ते काढून ड्राय करा. सिंपल साध्या वॉटरने धुवून टाका आणि मोकळ्या करून ठेवून द्या. वेल सफिशियंट आहे. सफिशियंट आहेत. कारण बरेचदा काय होतं की बायका खूप पॅनिक होऊन साबणानी, सोड्यानी, निरम्यानी वगैरे भाज्या धुतात आहे. भाज्या बऱ्याचदा पोरस असतात, त्यांना छिद्र असतात. हे सगळं त्यात जाऊन भाज्या खराब होण्याची आणि आपलं पण डायजेशन खराब होण्याची खूप जास्त शक्यता आहे. म्हणजे आता मला हे माहित नाही कितपत खरंय कितपत खोटंय, पण मी असं फेसबुकवर वगैरे पाहिलेलं आहे की म्हणजे अशी पण पद्धत आली आहे की एका कॉटनच्या कपड्यामध्ये पालेभाज्या बांधून त्या वॉशिंग मशीन मध्ये रिन्स करायच्या. नाही, ती कशासाठी आली आहे? ड्राय करण्यासाठी. म्हणजे समजा का भाज्या आपण आता धुतोय ना आधीच, पूर्वी बायका कदाचित बाजूला ठेवून देत असतील आणि मग चिरताना धुत असतील, डोंट नो. पण ज्या वेळेला त्या पालेभाज्या किंवा काही आपण वॉश करतो आहे आणि मग त्या ओलसर राहिल्यानंतर जेव्हा त्या खराब होतात आहे, त्याच्यासाठी म्हणूनची आयडिया आहे. ओके, पण इज इट रिकमेंडेड वॉशिंग मशीन मध्ये भाज्या धुणं? करतात आहे बायका काही. पण इट इज नॉट फॉर द कोरोना ऑर फॉर इन्फेक्शन जाणे असं नाहीये ते जस्ट एक ड्रायनेस साठी आहे. ओके ओके. सो आय थिंक माझ्याकडचे प्रश्न हे सगळे संपलेले आहेत आणि खरोखर मी स्वतः फार आयुर्वेदाकडे कधी या दृष्टिकोनातून बघितलं नव्हतं ज्या दृष्टिकोनातून तुम्ही आता सांगितलं. मला असं वाटतं की आयुर्वेदाचार्यांना व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे फॉर नोईंग युअर बॉडी. मला म्हणजे की तुम्हाला कोणती एक्सरसाइज काय केलं पाहिजे. काही गोष्टी ज्या आमचे आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स ऐकत असतील त्यांच्यासाठी काहीच नवीन नाहीये, पण जे आयुर्वेदातले नाही आहेत किंवा जे जनरल पब्लिक आहे त्यांच्यासाठी म्हणून काही गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त सांगतो की जेणेकरून तुम्हाला काहीतरी असं मला पण माझ्या घरी काहीतरी केल्याचं समाधान मिळावं आणि फ्रुटफुल पण आहे अर्थातच. आपण ज्या वेळेला कोरोनाबद्दल बोलतो आहे त्यावेळेला आपण चर्चा केलीच की हा श्वसनाचा व्याधी आहे किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमचा डिसीज आहे. आता ज्या वेळेला ह्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये ताप, खोकला, सर्दी या सगळ्या गोष्टी येतात त्याला थोडं क्युअर करायला काही जे आयुषने दिलेला काढा सगळ्यांना नेटवरती मिळतो आहे. सगळेजण तो वापरू शकतात आहे आणि वापरतात पण. त्याच्यात अजून एक ह्याच्यात ऍसिड लेव्हल्स वाढू नये म्हणून पण एक काढा सांगितलेला आहे. त्याच्यात डाळिंब आहे, डाळिंबाची जी साल आहे त्याचा काढा आहे हा. साधारणतः पाव डाळिंबाची साल घ्यायची आहे. 20 ते 25 तुळशीची पानं टाकायची आहेत. 1 इंच आलं टाकायचं आहे. आणि पाव चमचा मिराचं पावडर. त्याचा जो काढा आहे हा समजा का 1 ग्लास पाण्यात तुम्ही उकळलं आणि त्याचा अर्धा ग्लास केला तर तो काढा तुम्ही घेऊ शकता आणि तो काढा तुमच्या श्वसन प्रक्रियेसाठी खूप चांगला आहे आणि याने तुमचे ऍसिड लेवल्स पण वाढणार नाहीये आणि तुम्हाला श्वास घ्यायला पण त्रास होणार नाही. याच्यात बरेच फुफ्फुस. हॅलो. हा येस. विल यू प्लीज रिपीट दॅट काढा म्हणजे जर का कोणाचं काही मिस झालं असेल तर. डाळिंबाचे जो काढा तुम्ही सांगितला डाळिंब साधारणतः पाव डाळिंबाची साल हवी आहे आपल्याला. त्यानंतर 20 ते 25 तुळशीचे पानं हवे आहेत. ओके. अर्धा इंच आलं हवं आहे. अर्धा चमचा हळद हवी आहे आणि पाव चमचा मिरे. बर. तर ह्याचं 1 ग्लास पाण्यात हे सगळं टाकून उकळून घ्यायचं. त्याचा अर्धा ग्लास पाणी ठेवायचं आणि हे समजा जर का तुम्ही प्यायलात तर तुम्हाला कफाचा त्रास होणार नाही जेणेकरून श्वसन संस्थेची व्याधी पण होणार नाही. बर. मग या काढ्यामध्ये हा काढा तुमचं डायजेशन पण नीट ठेवेल. म्हणजे अगदी ज्यांना भूक नाही लागत आहे, ज्यांना जेवायची इच्छा नाही होत आहे त्यांनी पण हा घेतला तर त्यांना फ्रुटफुल. ओके. मग हा काढा समजा आपण मुलांना द्यायचा ठरवला तर मग मुलांसाठी आपण त्याच्यामध्ये मध वगैरे घालू शकतो का? घालू शकता. अगदी घालू शकतो, काहीच हरकत नाही. मध हे आम्ही तसंही पण मीडियम म्हणून पण वापरतो. मध, तूप,
तुळशीचा रस हे आमच्याकडे मीडियम म्हणून आम्ही वापरतो. हो का? हा, ओके. मला वाटतं खूपच महत्वाची माहिती ही दिली गेली आहे, कारण आयुर्वेद त्या औषधांमध्ये बऱ्याच गरम गोष्टी असतात, तर हे इट विल शुअरली हेल्प. एक शेवटचा प्रश्न आहे की रिसर्च आयुर्वेदामध्ये होतात, म्हणजे रिसर्च सेंटर्स आहेत का ज्याच्यामध्ये आयुर्वेद साठीचे काय काय रिसर्च सेंटर्स आहेत का, म्हणजे आयुर्वेदामध्ये रिसर्च होतं का? ओके, रिसर्च होतो का आयुर्वेदामध्ये? येस ऑफकोर्स होतात. म्हणजे आमच्याकडे पीजी करताना म्हणजे कुठल्याही पॅथीत पीजी करताना रिसर्च इज कंपल्सरी थिंग. रिसर्च करावाच लागतो. ऍक्च्युअली आयुर्वेदात ज्या लेव्हलला रिसर्च व्हायला पाहिजे त्या लेव्हलला नाही होत, हा एक लॅकुना आहे. पण पीजी करतानाचे जे रिसर्चेस आहेत ते कंपल्सरीच आहेत. युनिव्हर्सिटी काही रिसर्चेसना फंडिंग पण करते, पण ते हव्या तितक्या प्रमाणात नाहीये. म्हणजे अजूनही काही गोष्टी प्रूव्ह करायच्या राहिल्या आहेत आम्हाला. अजून खूप काम करणं बाकी आहे. इट्स अंडर रेटेड. त्यात आता हळूहळू ग्रो होतीये आयुर्वेदिक पण लोक, कारण बऱ्यापैकी आयुर्वेदाकडे वळायला लागलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच मॅडम. म्हणजे जेवढे लिस्टेड होते त्याच्यापेक्षा बरेचसे जास्त मी प्रश्न विचारले आणि प्रत्येक प्रश्नाचं अत्यंत समाधानकारक उत्तर मला तरी मिळाले आणि आय एम शुअर प्रत्येक मिळालेलं असेल. सो थँक्यू व्हेरी मच. आय एम डन विथ द क्वेश्चन्स. नाऊ ओव्हर टू शर्वरी बोधनकर. बिफोर दॅट 2 प्रश्न आहेत आलेले. आय वुड लाईक टू आस्क दोज क्वेश्चन. एकाने प्रश्न असा विचारला आहे, इनिशियली इट वॉज टोल्ड बाय WHO that virus is not airborne, but now it is told that we should keep distance of 6 feet minimum since it could spread through air. ह्याबद्दल आणखी रिसर्च नाहीये. म्हणजे सुरुवातीला जे WHO ने सांगितलं होतं की हे ड्रॉपलेट मधूनच पसरतं आणि सरफेस वरती जर ड्रॉपलेट्स पडले असतील आणि तिथून आपल्या हातावरती आले आणि ते जर आपण हात लावले चेहऱ्याला वगैरे तर ते आपल्याला होईल. पण अजूनही एअर बॉर्न किंवा एअर मधून ट्रॅव्हल करतो काय ह्याचे सिग्निफिकंट काही रिझल्ट किंवा प्रूफ नाही. दुसरा एक अति महत्वाचा प्रश्न आलेला आहे. एका ठिकाणी या काळात ऑक्सिजन काउंट कमी नको व्हायला आणि दुसऱ्या ठिकाणी बाहेर जाताना 100% मास्क घालणं अनिवार्य आहे. आता सरकारी कार्यालयांमध्ये ज्यांची ड्युटी 7 ते 8 तास आहे अशा व्यक्तींनी कोणता मास्क वापरावा आणि काय काळजी घ्यावी? ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल आणि अशा काळात जेव्हा मास्क लावणं अनिवार्य आहे तर त्याचं नियोजन कसं करावं जेणेकरून ऑक्सिजन पण ड्रॉप व्हायला होऊन सफोकेशन नको व्हायला आणि कोरोनापासून बचाव पण. सगळ्यात महत्वाचं की जर व्यवस्थित मास्क जर वापरत असेल तर शरीरातलं ऑक्सिजन लेवल हे कमी होत नाही. ऑक्सिजनने मास्कने ऑक्सिजन लेवल तुमची कमी होणार नाहीये. आणि तुम्ही समजा का प्रॉपर N95 चा मास्क वापरत असाल, तुम्हाला समजा का 8-8 तास कंटिन्युअस लावायचा असेल तर, नाहीतर जनरल पण चालतील, पण समजा का तुम्हाला 8 तास वापरता आहे तुम्ही, तर तुम्ही N95 चा मास्क वापरा, ज्याला एअर जाण्या येण्याला पण चान्स असतो आणि ऑक्सिजनेशन तुमचं प्रॉपर. नाही तर KN95 जो मास्क आहे तो सुद्धा वापरू शकतो. ओके, थँक्यू. ओव्हर टू यू शर्वरी. आवाज. नमस्कार डॉक्टर दोघंही लोणीकर मॅडम आणि सर, तुम्हा दोघांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन. मी या आभार प्रदर्शनाच्या आधी तुम्हाला विचारू इच्छिते की हा जो उपक्रम BCS म्हणजे बोधनकर कन्सल्टिंग सर्व्हिसेसनी सुरुवात केलेला आहे त्याच्याबद्दल तुमचे 2 शब्द मला आवडतील ऐकायला, की तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला? उपक्रम एकदम छान. म्हणजे मी तर जसं सुरुवातीला ओळखीत बोधनकरांनी सांगितलं होतं की आमची ओळख ही खूप जुनी आहे. जवळजवळ आता त्याला 22-23 वर्ष झाली असतील त्या ओळखीत. आणि तेव्हा सोबत आहोत. त्यातून इतक्या सगळ्या घडामोडी किंवा जे जे अचिव्हमेंट त्यांनी करत गेले पुढे त्या सगळ्याचा साक्षीदार मी आहे मध्ये. जसं त्यांनी त्या सगळ्यात पहिल्यांदा ब्रँड अँबॅसेडर आम्ही दोघंच होतो. असाच क्लिनिक मध्ये बसलेला फोटो पॉम्पलेट्स वरती होता तो, ज्या हॉटेल जेव्हा सुरू केले होते त्यांनी प्रोग्राम. आणि खूपशे इव्हेंट्स मी स्वतः पाहिलेले आहेत. माझ्या घरी पण इव्हेंट्स झालेले आहेत त्यांचे. माझ्या भाचीचं लग्न जे आहे ते तुमच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीनेच केलेलं आहे. आणि हा जो उपक्रम आहे लॉकडाऊनच्या काळात तो खूप आवश्यक आहे. यासाठी आवश्यक आहे
की लोक एकदम पॅनिक आहेत. म्हणजे जसं बरोबर. मी सांगितलं होतं की फक्त बातम्या पहा, हे यातून कुठली तरी पॉझिटिव्हिटी गोष्ट आणि हे इतकं घाबरण्यासारखं नाहीये हे कळण्यासाठी हे बरोबर. खूप मोठं माध्यम आहे असं मला वाटतं. बरोबर, आणि अगदी अगदी. खरंच आम्हाला हे परत एकदा नोट डाऊन करायला आवडेल की कोरोना हा अगदी साहजिक भीती वाटते आहे, कारण आपण ज्या बातम्या बघतो आहे त्यांनी जास्त भीती वाटते आहे. प्लीज फार बातम्या बघत बसू नका. सोशल मीडियावर पासून थोडं दूर राहा, नाहीतर तिथे अशा गोष्टी आलेल्या आहेत की इटलीमध्ये तर मला आठवतं की काही महिन्यापूर्वी इटलीचा राष्ट्राध्यक्षाचा एक फोटो आला होता रडताना, आणि की आता मी माझ्या हाताच्या बाहेर केस गेली वगैरे वगैरे. तुम्हाला आठवत असेल, ऍक्च्युअली ब्राझीलचा अध्यक्षाचा जुना फोटो होता. बरोबर आहे. पॅनिक न होता छान. आपली काळजी घ्या, जेवणात- फार काळजी करत बसू नका. आणि त्यात एक गोष्ट राहिली की बॉडी ही हायड्रेट ठेवा, पाणी पीत जा नियमाप्रमाणे. फ्लुइड सप्लिमेंट प्रॉपर द्या स्वतःला. फ्लुइड सप्लिमेंट द्या, ग्रीन रूट आणि फ्रूट म्हणजे पालेभाज्या असतील, गाजरासारखे पदार्थ असतील आणि फळं असतील, याचा अल्टरनेट किंवा एक बरोबर. हे पीत राहा. कुठला तरी छंद जोपासा, पुस्तकं वाचा, घरच्यांशी बोलत राहा, व्हिडिओ कॉल करा आणि स्क्रीन टाइम कमी करा. बरोबर आहे. सरांनी जे म्हटलं ना, घरात राहा आणि हे, तर त्याच्यावरती एक शेर आहे, थकना भी लाजमी था काम करते करते. इतके सगळेजण धावत होत सुटलेलो होतो वर्षानुवर्ष, बरोबर आहे. एकदम लॉकडाऊन मध्ये छानपैकी घरी बसलो. थकना भी लाजमी था काम करते करते, काम करते करते थका. खूप छान. खूपच छान. खूपच सुंदर. आपण नशिबान असे आहोत भारतामधले की आपल्याकडे त्या कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे, म्हणजे आपण जसं म्हणतो की इकडे असं झालं, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मार्च मध्ये वगैरे सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त न्यूज अशा होत्या की इटलीमध्ये इतकं हाय क्लास हेल्थ केअर सिस्टीम असून, एवढे व्हेंटिलेटर्स असून अशी आपण परिस्थिती कसं करणार, आपण कसं होणार, इथं काय दशा इटलीमध्ये पडणार. काय बरोबर. परिस्थिती होईल, इटलीमध्ये काय परिस्थिती होईल. तर आपलं हे खूप चांगले की त्या प्रत्येक व्हायरसचा प्रत्येक देशांच्या लोकांमध्ये त्याला म्युटेशन म्हणतो आपण, तो खूप वेगवेगळा आहे आणि त्या मानाने सुदैवानं आपल्याकडे तो फार कमी प्रमाणात आहे. म्युटेशनचा आहे. बरोबर आहे. आपला आजचा कार्यक्रम खूपच सुंदर झाला आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी अगदी बारकावे म्हणतो ते आयुर्वेदातले आणि त्याचे औषधीची उपयुक्तता आणि रोजच्या गरजा आपण कशा पूर्ण करू शकतो ह्या खूप छान पद्धतीने डॉक्टर लोणीकर दोघांनी तुम्ही खूप छान समजावून सांगितल्या. कोरोनासाठी लढायला सगळी प्रिकॉशन्स घेण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी जसं काढा पिणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितल्या आहेत. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे. आणि पुढचं अजून एक सांगू इच्छिते की आपलं ऑडियन्स जवळपास 200 रजिस्ट्रेशन आपल्याला मिळालेत आणि हा खूप खूप मोठा प्रतिसाद आहे आपल्यासाठी. तर धन्यवाद त्यांना सुद्धा. आणि हो, मनापासून धन्यवाद त्यांना. हा जो कार्यक्रम आपण घेतला, आजचा वेबिनार जो घेतला, त्याला होस्ट करणारी किंवा त्याला हे करणारी आमच्या ऑफिस मधली किंवा आमच्या याच्यातली BCS मधली हेमांगी पिसुटे म्हणून आहे. तिचं पण खूप खूप अभिनंदन की तिने हा वेबिनार याची सगळी जी व्यवस्था होती ती खूप छान पद्धतीने तिने पुढे केली आणि व्यवस्थित संपर्क ठेवला आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. त्याच्यानंतर वैशाली बक्षी यांचं मी अभिनंदन करू इच्छिते. त्यांच्याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा भरपूर कमेंट्स मिळाले आहेत की खूप छान पद्धतीने तुम्ही डिस्कशन तयार केलं आणि खूप छान पद्धतीने सगळे प्रश्नाची उत्तरं हाताळलीत आणि छान कार्यक्रम हा घेतला गेला. यानंतर मी तेजसला सांगेन की तेजस बक्षी जो आपल्यासाठी पियानोवरती एक पीस वाजवणार आहे आणि आज आरडी बर्मन यांची जयंती असल्या कारणाने त्यांनी आज विचार केलाय की आपण त्यांचंच एखादं गाणं वाजवावं म्हणजे पीस मध्ये. तर तेजस बक्षी वेलकम आणि तुझ्या पियानोवरचं पीस ऐकायला आम्ही खूप खूप उत्सुक आहोत. ओव्हर टू यू तेजस. सगळ्यात नंतर हा या म्युझिकल कन्क्लुजन नंतर कार्यक्रम संपेल, हा वेबिनार संपेल. पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद. तुम्हाला याच्यानंतर फीडबॅकसाठी SMS येतील. कृपा करून 1 मिनिट वेळ काढून आम्हाला जर फीडबॅक दिला आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. तेजस यू कॅन स्टार्ट. मी अनम्यूट करेन.
सुरू करते मी. आवाज येतोय का कीबोर्डचा? हो हो येतोय बेटा. थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच. वेलकम 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 खूप छान वाजवलं बेटा. वेलकम. थँक्यू बोथ ऑफ यू. थँक्यू लोणीकर सर, लोणीकर मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू. तुला बोलायची गरज. येस सर, येस सर. थँक्यू. येस येस.